आता तुम्हाला तुमच्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्र किंवा माहिती जवळ बाळगण्याची गरज नाहीये। देशामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी तुमची संपूर्ण वैद्यकीय माहिती एका कार्डमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे। केंद्र सरकार युनिक हेल्थ आयडी कार्ड तयार करण्याची योजना आखत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यामध्ये हेल्थ कार्ड लॉन्च करणार आहेत। हेल्थ कार्डचे नेमके काय फायदे आहेत पाहूयात। रुग्णालयातली हीच गर्दी, रुग्णालयातली हीच अव्यवस्था, रुग्णांचे हाल आणि हेळसांड, हे सगळं टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मिशन सुरू केले। साथियों, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अब पूरे देश के अस्पतालों के डिजिटल हेल्थ सॉल्यूशंस को एक दूसरे से कनेक्ट करेगा। इसके तहत देशवासियों को अब एक डिजिटल हेल्थ आईडी मिलेगी। केंद्र सरकारने गेल्या वर्षी याचा पायलट प्रोजेक्ट अंदमान निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दीव दमण, लक्षद्वीप आणि लडाख मध्ये सुरू केला आहे। मात्र आजपासून देशभरात हे हेल्थ कार्ड मिळतील। इतकंच नाही तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे। आपल्या देशाची लोकसंख्या आहे जवळपास 138 कोटी। त्यामुळे या देशाची आरोग्य व्यवस्था आणि यंत्रणा किती मोठी असेल याचा अंदाज यावा। आणि याच यंत्रणेला आणखी बळकटी देण्यासाठी सुरू झाली आहे नॅशनल हेल्थ कार्ड योजना। हम अक्सर देखते हैं कि बहुत से लोगों के पास अस्पताल जाते समय उनका मेडिकल रिकॉर्ड ही नहीं होता। ऐसे में जो डॉक्टरी जो परामर्श होता है, जांच होती है, वो उसको बिल्कुल जीरो से शुरू करनी पड़ती है, नए सिरे से शुरू करनी पड़ती है। मेडिकल हिस्ट्री का रिकॉर्ड न होने से समय भी ज्यादा लगता है, खर्च भी बढ़ता है और कभी कभी तो उपचार कॉन्ट्राडिक्टरी भी हो जाता है। इन सभी नागरिकों को इस तरह की परेशानी से मुक्ति दिलाने में आयुष्मान भारत डिजिटल मिशन बड़ी भूमिका निभाएगा। नरेंद्र मोदी यांनी ज्या हेल्थ कार्डची घोषणा केली आहे त्यामध्ये काय काय माहिती असेल तेही पहा। या कार्डमध्ये तुमची सगळी वैद्यकीय माहिती डिजिटल रूपात साठवलेली असेल। त्यामुळे कोणत्याही उपचारापूर्वी रुग्णालयाला तुमची सर्व माहिती उपलब्ध होईल। देशातल्या कोणत्याही शहरात उपचारासाठी गेलात तरीही या कार्डमुळे तुमची वैद्यकीय माहिती उपलब्ध होईल। हेल्थ कार्डमुळे डॉक्टरांनाही उपचार करणं सोपं जाईल। याशिवाय उपचारानंतर याच हेल्थ कार्डमध्ये तुमचे नवे रिपोर्ट्स आपोआप जोडले जातील। स्मार्टफोन धारकांना मोबाईल ॲपद्वारे हे कार्ड मिळू शकेल। स्मार्टफोन ज्यांच्याकडे नसतील त्यांना नोंदणीकृत सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये कार्ड बनवून घेता येईल। नोंदणीसाठी नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक विचारला जाईल। नोंदणी केल्यानंतर 14 अंकी युनिक आयडी उपलब्ध होईल। आता इतकी सगळी माहिती एकाच क्लिकवर मिळाली तर डॉक्टरांनाही उपचारासाठी मदत होईल। आतापर्यंत अनेक रुग्णांचे जे नुकसान झालेलं आहे चुकीचे निदान झाल्यामुळे, तर यापुढे हे होणार नाही। कारण जसं आपण पॅन कार्ड काढल्यानंतर किंवा आधार कार्ड आपण एका क्लिकवरती त्याचा संपूर्ण लेखाजोखा आपल्याला मिळतो, तसाच कुठल्याही रुग्णाच्या तब्येतीचा लेखाजोखा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो आणि याचा फायदा भारतीय जनतेला होणार आहे। त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेमध्ये सुधार होईल आणि उपचार पद्धतीला गतीही मिळेल। पण उपचारांच्या नावाखाली प्रत्येकाची गोपनीय माहिती गोळा करण्याचा जो आरोप अमेरिकेमध्ये ओबामा केअरवर झाला तसाच प्रकार भारतातही होईल का? या डिजिटल हेल्थ कार्डद्वारे तुमच्यावर पाळत ठेवली जाईल का? तुमच्या आरोग्याची सगळी माहिती सुरक्षित राहणार का? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे हो। तुमची सगळी माहिती गोपनीय असेल, कारण ही सगळी माहिती पाहण्यासाठी गरजेचा असेल OTP।
एक सुविधा तो ये होगी कि मरीज को देश में कहीं पर भी ऐसा डॉक्टर ढूंढने में आसानी होगी जो उसकी भाषा भी जानता है, समझता है और उसकी बीमारी के उत्तम से उत्तम उपचार का वो अनुभवी है। इससे मरीजों को देश के किसी कोने में भी उपस्थित स्पेशलिस्ट डॉक्टर से संपर्क करने की सहूलियत बढ़ेगी। आता देशात अनेकांना विविध आजारांनी ग्रासलेलं असतं, त्यामुळे अनेकांचे उपचार नियमितपणे आपापल्या फॅमिली डॉक्टरकडे होत असतात. पण अशा व्यक्ती त्यांचं मूळ स्थान सोडून गेल्यास ही माहिती दुसऱ्या डॉक्टर्सना उपलब्ध होत नाही. पण आता देशात कुठेही गेलात तरी तुमची वैद्यकीय माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध होईल. मात्र असं असलं तरी हे हेल्थ कार्ड बंधनकारक नाही. नागरिकांना जर हे हेल्थ कार्ड बनवावंसं वाटलं तरच ते बनवू शकतील. मात्र या एका कार्डात तुमची सगळी वैद्यकीय माहिती एकत्र उपलब्ध होणार असल्याने वैद्यकीय उपचारासाठी हे महत्त्वाचं ठरणार हे मात्र नक्की. शिशुपाल कदमसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.